आणि एक मोठी बातमी, स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे आणि कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं हा इतिहास रचल्याचंही पाहायला मिळतंय। मराठमोळा स्वप्नीलचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका सुद्धा वाजतोय आणि नेमबाज स्वप्नील कुसळे हा मध्य रेल्वेमध्ये होता आणि खेळाडूंमधील स्वप्नील कुसळे हा महाराष्ट्रातील क्रीडा नेमबाज आहे आणि त्यानेच आता कांस्य पदक जिंकल्याची माहिती समोर येते आणि हा इतिहास त्याने रचलेला आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वप्नीलच्या कुटुंबियांचं अभिनंदन करण्यात आलं। नुकतीच मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माध्यमांवर प्रतिक्रिया दिली तेव्हा सुद्धा त्यांनी स्वप्नीलचं अभिनंदन केलेलं आहे आणि स्वप्नील कुसळेला ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालेलं आहे। कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं हा इतिहास रचलेला पाहायला मिळतोय। नेमबाजीमध्ये त्याला कांस्य पदक मिळालेलं आहे आणि इतक्या वर्षांची मेहनत, मराठमोळा स्वप्नीलचा पॅरिसमध्ये डंका पाहायला मिळतोय आणि कुटुंबियांनी दीपाली देशपांडे या प्रशिक्षक होत्या, त्यांना हे सगळं आणि कांस्य पदक जिंकलेला हा आपला कोल्हापूरचा पठ्ठा स्वप्नील हा नेमका आहे तरी कोण ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। स्वप्नील कुसाळे कोल्हापूरच्या राधानगरीतील कांबळवाडीचा आहे। स्वप्नील 2015 पासून मध्य रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत आहे। स्वप्नील शेतकरी कुटुंबातला आहे आणि वडील आणि दोनही भाऊ शिक्षक आहेत। स्वप्नील राज्य सरकारच्या प्रबोधिनी योजनेचा नेमबाज आहे। स्वप्नीलचा 2019 पासून बालेवाडीमध्ये सराव सुरू होता। स्वप्नीलचं 12 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदार्पण झालं। कैरो वर्ल्ड शूटिंग स्पर्धेमध्ये वैयक्तिक 4थ्या स्थानासह ऑलिम्पिक कोटा त्याने प्राप्त केला। स्वप्नीलला 2022 मध्ये एशियाडमध्ये सांघिक पातळीवर सुवर्ण पदक सुद्धा मिळालं। बाकू वर्ल्ड कप मध्ये मिक्स डबल मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं। दिल्लीमध्ये 2021 साली वर्ल्ड कप झाला, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा सांघिक सुवर्ण पदक त्याने मिळवलं आणि याच स्वप्नीलने आता ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे। इतक्या वर्षांची त्याची जी मेहनत आहे ती फळाला आलेली आहे आणि कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं इतिहास रचल्याचं पाहायला मिळतंय। मराठमोळा स्वप्नीलचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये डंका पाहायला मिळतोय आणि त्याचं सगळ्या स्तरामधून कौतुक सुद्धा होत आहे। मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा कुसाळेंच्या कुटुंबियांचं अभिनंदन केलेलं आहे आणि कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं हा इतिहास रचल्याचंही पाहायला मिळतंय। स्वप्नीलची महाराष्ट्रासाठी गौरवास्पद कामगिरी आहे असंही वक्तव्य आणि अशी ही प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। आणि या स्वप्नीलचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे। आपण पाहिलं की स्वप्नील कुसाळे हा मूळचा कोल्हापूरचा आहे आणि राधानगरीमधील काळंबवाडीचा रहिवासी आहे। इतकंच नाही तर 2015 पासून मध्य रेल्वेमध्ये तो टीसी म्हणून काम करतोय, कार्यरत आहे। शेतकरी कुटुंबातला आहे स्वप्नील आणि वडील आणि दोनही भाऊ शिक्षक आहेत आणि स्वप्नील राज्य सरकारच्या प्रबोधिनी योजनेचा नेमबाज सुद्धा आहे। 2009 पासून बालेवाडीमध्ये स्वप्नील हा सराव करतोय आणि 12 वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर यंदा ऑलिम्पिकमध्ये त्याने पदार्पण केलं आणि हे मेडल मिळवलंय।